मंडळी, आपण आतापर्यंत पोपटाला बोलताना पाहिलं असेल. तीव्र स्मरणशक्तीसाठी ओळखला जाणारा पोपट ऐकलेल्या गोष्टी कधी विसरत नाही. तो अनेकदा व्यक्तींच्या आवाजाची नक्कल देखील करताना दिसतो. पण पोपटाप्रमाणे कावळ्याला देखील तुम्ही माणसांप्रमाणे कधी बोलताना पाहिलंय का? होय, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, पण पालघर जिल्ह्यातील एका गावात चक्क माणसांसारखं बोलणारा एक कावळा सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे. पाहूयात. बाबा कुठे? बाबा बाबा कुठे? बाबा आई बाबा पाहुण्या गेल्यात आई बा खरंच का काय? पाहुण्या गेल्यात आई नाही, दोघा पण गेल्यात बाबा. या कावळ्याला बोलताना बघून तुम्हाला आश्चर्य वाटलं ना? हो, हा कावळा खरंच माणसांसारखं बोलतोय. हा कावळा चक्क आई, बाबा, काका, ताई, दादा, दाजी अशी हाक मारतोय. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हा कावळा घरातील एका बाकड्यावर बसून काका काका आहेत का अशी हाक मारतोय. पण हाक देऊनही कोणतंही उत्तर न आल्यानं तो प्रश्न विचारतोय, काका कुठं आहेत? त्यामुळं हा बोलणारा कावळा सध्या चांगलाच चर्चेचा विषय बनलेला आहे. ए बाय, इकडे ना, असू दे, येऊ दे आमचे. बाय ये ग, अरे असू दे ना. तो पण ते आम्ही घेऊन चाललो. ए बाय, इकडे ना. पालघर मधील वाडा तालुक्याच्या हद्दीवर गारगाव या ठिकाणी हा कावळा आहे. या गावातील मंगल्या मुकणे यांच्या घरात हा माणसाळलेला कावळा राहतो. मुकणे यांना 3 वर्षांपूर्वी पावसाळ्यात त्यांच्या घराजवळ हा कावळा सापडला. त्यावेळेस तो अवघ्या काही दिवसांचा होता. त्यांच्या मुलांनी त्याला खाऊ पिऊ घालून लहानाचं मोठं केलं. या कावळ्याला काळ्या हे नाव त्यांनी ठेवलंय. मोठा मोठा होत गेला, पुरा खाय शेव बी आणून त्याला ही करायची. तसा करून तो झाला, मग थोडा थोडा भात खायला लागला. तसा करून मग तो झाला मोठा, तो इथंच राहायला लागला. आता इथंच आमच्या सोबतच असतो. अगदी घरातल्या सदस्यांप्रमाणे हा कावळा त्यांच्या घरात राहतो. तो संपूर्ण घरात फिरतो, खातो, सर्वांच्या अंगा खांद्यावर खेळतो. त्यामुळे घरातील लोकांना त्याचा चांगलाच लळा लागलाय. विशेष म्हणजे घरातील कुत्रे आणि कोंबड्या देखील त्याच्यासोबत खेळतात. या कावळ्याला कुणी धरण्याचा प्रयत्न केला तर कुत्रे त्यांच्या अंगावर धावून सुद्धा जातात. जून महिन्यात 28 तारखेला आम्हाला भेटलेला झाडाखाली. 15 दिवसांचा असेल तेव्हा भेटलेला आम्हाला. आणि मग ते बोलायला लागला, हे तुझ्या कधी लक्षात आलं? आता थोडा बोलायला लागला 1-2 महिन्यानंतर. आम्ही काय हाक मारतो तुम्हाला? आधी आई बाबांना आवाज देतो, छोट्या बहिणीला, सगळ्यांना आवाज देतो आणि बोलतो. या कावळ्याचं माणसांप्रमाणे बोलणं ऐकून अनेकांना नवलच वाटतंय. त्यामुळे सध्या या कावळ्याला पाहण्यासाठी अनेकांचे पाय गारगाव मधील या घराकडे वळताना दिसताय. प्रवीण बाबरे, लोकशाही मराठी, पालघर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.